हॅलो. हा सर, नमस्कार. बोला. तर कसा राहील सर आजपासूनचा हवामान अंदाज? आज तारीख हा. शेतकऱ्याला मला 24, 25, 26 तारखेपर्यंत पाऊस आहे. 27 ला उघडणार आहे. 24, 25, 26, 27ला उघडणार. 25, हो 26 पर्यंत आहे. 26 पर्यंत आहे. आणि जास्त तुम्हाला सांगतो ह्या 3 दिवसामध्ये नाशिक जिल्हा, मुंबई, हम्म, पुणे, नगर जिल्हा, शिर्डी, कोपरगाव, हम्म, हम्म. संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव अतिवृष्टी होणार आहे तिकडं. बर. अतिवृष्टी आणि ह्या 3 दिवसात देखील आपल्या मराठवाड्यात, विदर्भात सगळीकडे पाऊस पडणार आहे 3 दिवसात. 3 दिवसात कसा आहे सर? मुसळधार कसा आहे? मुसळधार पडणार आहे. बर. विजेच्या कडकडासह म्हणजे 5:30, 6च्या टायमाला पाऊस येणार रात्रीच्या उद्या ह्या टायमाला. उद्या या टायमाला पाऊस सगळीकडे. हो सगळीकडे. सर, तुम्ही जे काही अगोदर अंदाज दिलेला होता ना, हम्म. तर ते 100% खरं ठरलेलं आहे आपला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद. आणि आणि शेतकऱ्यांच्या कमेंटमध्ये एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याचा अंदाज सांगा, म्हणजे जिल्हा निहाय सांगा. तुमचा जिल्हाच विचारा. सर, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याने सांगा, म्हणजे मी नाव धरून. मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला काय म्हणा 27, 26 तारखेपर्यंत पाऊस आहे. 27 पासून उघडणार आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये, समजा 8 जिल्ह्यामध्ये. बरं. आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील 27 नंतर उघडणार आहे. हा. आणि फक्त राहिला आता मग हे सांगितलं ना, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, नगर जिल्हा, कोपरगाव, शिर्डी आणि कोकणपट्टी तिकडे मात्र 28, 29 तारखेपर्यंत पाऊस पण मुसळधार पडणार आहे. हा. सर, अजून एक शेवटचा एक मेसेज तुम्हाला की शेतकऱ्याचा एवढा विश्वास तुमच्यावर आहे की एक कमेंट आली की सर, डग साहेबांना सांगा की आम्हाला 2 तारखेपासून आमच्या गावात भागवत लावायचं आहे. तर 2 तारखेपासून पाऊस कसा आहे पुढे? 2-3 तारखेच्या नंतर थोडं विखुरलेल्या स्वरूपात येणार आहे. बरं. विखुरल्या स्वरूपाचा. हो. बरं. ठीक आहे सर. आणि सर, बाकी 2 तारखेच्या नंतर सगळा विखुरल्या स्वरूपात पाऊस आहे का मग? 2च्या नंतर काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, इकडं धाराशिव, 2 पर्यंत पाऊस पडणार आहे. समजा 2, 3, 4 ला. बरं. तर मग तुम्ही म्हणताय की 27 पर्यंत समजा पाऊस आहे, पण 27 नंतर 28, 29, 30 पर्यंत कसं राहील? 4 दिवस उघडणार नाही, ऊन पडणार आहे. 4 दिवस ऊन पडणार. बरं. तर आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला सगळीकडे सर्वत्र पाऊस चालू आहे, पण आमचा थोडाफार भाग सोडलेला आहे त्यानं. ते काय माहिती तुम्हाला सांगतो, 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावाला पाऊस पडतोय ना, तिथं पाऊस जास्त पडतोय. तुमच्या गावाला पाऊस पडला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला सोडून दिलेला आहे.